रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी 140 ते 142चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. जेत अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण त्या रथाचे गुण काय वर्णू. या ओवीमध्ये अर्जुनाच्या रथाचे वर्णन करताना माऊलींनी अतिशय रसाळ शब्दात रथाची थोरवी गायली आहे. या ओवीचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. ज्या रथाचा सारथी स्वतः वैकुंठ राजा आहे तो विष्णू, त्या रथाच्या गुणांचे वर्णन मी काय करू असे माऊली म्हणतात. यामध्ये अद्वैत नाथ ब्रह्मांड नायक असलेल्या श्रीकृष्ण अर्जुनासाठी घोडे हाकण्याचे सामान्य काम करतो. हे भगवंताचे आपल्या भक्तावरील प्रेम आणि लीनता दर्शवते. रथाचे महात्म्य. ज्या रथाचे सारथ्य प्रत्येक देव करत आहे तो रथ केवळ लाकडाचा किंवा धातूचा नसून तो चैतन्याने भरलेला आहे. असा रथ कोणत्याही संकटावर विजय मिळवण्यासाठी समर्थ आहे. भक्तीचा महिमा. ही ओवी सुचवते की जेव्हा आपण आपले जीवनरूपी सारथ्य ईश्वराच्या हाती सोपवतो तेव्हा आपल्या आयुष्याचा रथ देखील तितकाच दिव्य आणि विजयी होतो. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. या ओवी फार सुंदर आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू याचा अर्थ काय होतो? अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर जो वानर विराजमान आहे तो साक्षात शंकराचा अवतार आहे. हनुमंत हे शिवाचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. त्यामुळे माऊलींनी येथे त्यांना मूर्तिमंत शंकर असे म्हटलेले आहे. पुढे काय म्हटले? सारथी शारंग धरू अर्जुनेसी. आणि अर्जुनाच्या रथाचे सारथ्य स्वतः शारंग धरू धनुष्यबाण धारण करणारे भगवान श्रीकृष्ण करतायत. ज्या रथावर शिवस्वरूप हनुमान आहेत आणि ज्याचा सारथी विष्णू स्वरूप कृष्ण आहे त्या अर्जुनाचा पराभव करणे अशक्य आहे असा भाव ज्ञानेश्वर महाराजांनी येथे व्यक्त केलेला आहे. हा नवल प्रभूचे प्रेम अद्भुत भक्तांचे जे सारथ्य पार्थाचे करतू असे. या ओवीमध्ये भगवंताचे आपल्या भक्तावर असलेले अफाट प्रेम आणि त्यांचे नवल व्यक्त केलेले आहे. या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. देखा नवल तया प्रभूचे, त्या प्रभूचे नवल पहा, त्यांचे आश्चर्य पहा. प्रेम अद्भुत भक्तांचे याचा अर्थ काय होतो? त्यांचे आपल्या भक्तावर किती अलौकिक आणि विलक्षण प्रेम आहे ते पहा. जे सारथ्य पार्थाचे करीतू असे. जो जगदाधार परमात्मा आहे तो स्वतः अर्जुनाचा सारथी झाला आहे आणि त्याचे रथ हाकण्याचे काम करीत आहे. हे देवाचे मोठेपण नसून त्याच्या प्रेमाची पराकाष्ठा आहे असे ज्ञानेश्वर माऊली येथे सांगतात. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.